श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आम्ही स्वामी भक्त या चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, विश्वास ठेवा, स्वामी कधीही कोणाचेही वाईट होऊ देत नाहीत. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजची गोष्ट सांगण्यास सुरुवात करते. एक दिवस एक व्यक्ती फळं खरेदी करण्यासाठी बाजारात गेला. त्याला तेथे एका फळांची हातगाडी दिसली. त्या गाडीवर विक्रीसाठी वेगवेगळी फळे व्यवस्थित मांडून ठेवलेली होती, पण तेथे विक्रेता दिसत नव्हता. त्यामुळे त्या व्यक्तीने जवळ जाऊन पाहिले तर त्याला गाडीवर एक फलक लिहिलेला दिसला. त्या फलकावर लिहिलेला मजकूर पुढील प्रमाणे होता: साहेब, तुम्ही घाईमध्ये असाल तर कृपया आपल्या हातांनी फळे मोजून वजन करून घ्यावीत आणि पुढे ठेवलेल्या रेटकार्ड प्रमाणे जेवढे पैसे होतील ते गाडीच्या खाली ठेवावेत आणि निघून जावे, कारण मला अधूनमधून घरी जावे लागते, कारण माझी आई वृद्ध आहे आणि तिला घरी सांभाळण्यासाठी दुसरे कुणीही नाही. त्यामुळे तिची देखभाल करण्यासाठी, तिला अन्नपाणी देण्यासाठी, औषधे देण्यासाठी आणि बाथरूमला घेऊन जाण्यासाठी घरी जावे लागते. त्यामुळे आपण असे करावे. त्याचसोबत खाली अजून एक ओळ लिहिलेली होती. त्यामध्ये असे लिहिले होते की जर आपल्याकडे पैसे नसतील तर आपण पैसे न ठेवता फळे घेऊन जाऊ शकता, आपल्याला परवानगी देण्यात येत आहे. हे सगळे वाचल्यावर त्या व्यक्तीच्या मनात प्रश्न आला की असा कोण आहे ज्यास आजकालच्या युगामध्ये देखील लोकांवर एवढा विश्वास आहे. व्यक्तीने आजूबाजूला पाहिले तर तेथे कोणीही नव्हता. त्यामुळे फळे वजन केली आणि रेटकार्ड प्रमाणे पैसे ठेवण्यासाठी गाडी उचलली तर तेथे 100च्या 2-3 नोटा, 10च्या 5 ते 6 नोटा आणि काही चिल्लर अगोदरपासूनच तेथे होते. त्यामुळे मला समजले की लोक फळे घेत आहेत आणि पैसे देखील ठेवून जात आहेत. व्यक्तीने देखील पैसे ठेवले आणि घरी निघून गेला. पण त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न तसाच होता की हा फळवाला नक्की आहे तरी कोण, ज्यास आजकालच्या युगामध्ये देखील लोकांवर एवढा विश्वास आहे. रात्री जेवण झाल्यानंतर ती व्यक्ती फिरण्यास निघाली. तेव्हा त्या व्यक्तीला फळांची गाडी घेऊन जाताना तो फळ विक्रेता दिसला. त्या व्यक्तीने फळ विक्रेत्याला आवाज दिला. त्यावर फळ विक्रेता म्हणाला, साहेब, फळे नाही आहेत. अहो, सगळ्यांची विक्री झाली आता. त्यावर व्यक्ती म्हणाला, नको, मला फळे नको आहेत. ती मी सकाळीच घेतली आणि गाडीखाली पैसे देखील ठेवले, पण मला तुमच्यासोबत थोडे बोलायचे आहे. असे म्हणून त्या व्यक्तीने त्यास चहाच्या टपरीवर बसून बोलण्याची इच्छा दर्शवली. फळ विक्रेता देखील तयार झाला व त्यांचे बोलणे सुरू झाले. व्यक्तीने फळ विक्रेत्याला विचारले की मी सकाळी फळं खरेदी करण्यासाठी बाजारात गेलो. तिथे तुमची फळांची गाडी, तो फलक, रेटकार्ड इत्यादी पाहिले. त्यानुसार मी फळे घेतली आणि पैसे गाडीखाली ठेवले. पण तुम्हाला नाही वाटलं का की आजकालच्या युगामध्ये लोक फळे घेऊन जातील आणि पैसे ठेवणार नाहीत आणि ज्यांनी पैसे ठेवले आहेत ते चोरी देखील होऊ शकतात. त्यावर फळ विक्रेत्यांनी व्यक्तीला स्वतःबद्दल जे सांगितले ते लक्षपूर्वक पहा. फळ विक्रेत्याने सांगितले की साहेब, मागील 2-3 वर्षापासून माझी आई आजारी राहते. मला कोणीही मुलगा नाही किंवा मुलगी नाही. माझ्या पत्नीचे निधन झाले आहे. आता फक्त मी आणि माझी आई आहे. एक दिवस आईचे पाय दाबताना आईला मी विचारले, तू नेहमी मला म्हणतेस तू घरात राहत जा. तू येथे नसताना मला भीती वाटते, घाबरायला होतं, मन लागत नाही. पण आई, तुला माहीत आहे का, माझ्याजवळ काही जास्त पैसे नाहीत. जर मी फळं विकायला गाडीवर गेलो नाही तर पैसे कसे मिळतील? जर पैसे नसले तर आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था आणि तुझ्या औषधांचा खर्च कसा करता येईल? यावर माझ्या आईने उत्तर दिले की माझा परमेश्वरावर खूप विश्वास आहे. ती मला म्हणाली, तू बाजारात गाडीवर फळे विक्रीला ठेव आणि तेथे एक फलक लाव आणि ग्राहकांना पैसे तिथे ठेवण्यास सांग. आणि पहा, जेव्हा संध्याकाळी जेव्हा तू गाडी बंद करण्यासाठी जाशील तेव्हा तुझा 1 रुपया देखील इकडचा तिकडे झालेला नसेल.
त्यावर मी आईला म्हणालो की आई, तू हे काय सांगत आहेस? आजकालच्या जमान्यात जेथे चोरी आणि फसवणूक सामान्य आहे, तेथे जर गाडीवर कुणीही नसेल तर चोर किंवा फसवणारे गाडीवरील फळे आणि पैसे घेऊन जातील. शिवाय जर गाडीवर विक्रीसाठी कोणीही नसेल तर ग्राहक कसे येतील? त्यावर आई म्हणाली, फालतू चर्चा करणं बंद कर आणि मी जसं सांगितलं आहे तसं कर. आपल्या नशिबात जेवढे आहे तेवढे परमेश्वर आपल्याला नक्की देईल. आईच्या म्हणण्याप्रमाणे मागील 2 वर्षापासून मी रोज सकाळी गाडी घेऊन बाजारात जातो. फळे विक्रीसाठी व्यवस्थित ठेवतो, गाडीवर फलक लावतो आणि घरी परत येतो आणि संध्याकाळी गाडी बंद करण्यासाठी पुन्हा तिकडे जातो. लोकांना वाटत असेल की अधूनमधून मी गाडीवर येत असेल, पण मी तसे काहीच करत नाही. मी डायरेक्ट संध्याकाळी गाडी बंद करण्यासाठी येतो. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण तेथील 1 रुपया देखील इकडचा तिकडे होत नाही. तर लोक आईसाठी जास्त पैसे ठेवून जातात, तर लहान मुले देखील गाडीवर आईसाठी गोळ्या, चॉकलेट ठेवून जातात. एकदा एक मुलगी पुलाव ठेवून गेली आणि सोबत एक चिठ्ठी ठेवली की हे तुमच्या आईसाठी. तर एकदा एक डॉक्टर आपला नंबर ठेवून गेले आणि सोबत लिहून देखील गेले, कधीही आपल्या आईला गरज पडली तर नक्की फोन करा. तेव्हापासून हे सगळे असेच सुरू आहे. मी सकाळी गाडा लावतो आणि संध्याकाळी बंद करतो आणि दिवसभर आईची सेवा करतो. तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या सोबत राहतो. स्वामी भक्तांनो, आपल्याला या गोष्टीतून काय शिकायला भेटले? तर नक्कीच आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवायचा आहे. आपल्या परमेश्वरावर, आपल्या स्वामींवर विश्वास ठेवायचे आहे. लक्षात ठेवा, आपल्या नशिबात जेवढे आहे ते आपल्याला मिळणारच आहे. कदाचित थोडा वेळ लागेल, पण आपला विश्वास कमी होऊ देऊ नका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा महिमा संबंध जगभरात गाजावा ही आपणा सर्वांची कामना आहे. आपल्या चॅनलवरील अनुभवांना, कथांना, गोष्टींना आणि सेवांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला देखील असे काही अनुभव आले असतील तर नक्कीच दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.